मित्रांनो, क्विल हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच क्विल हे ॲप डाउनलोड करून घ्या. क्लास 8 to 12 पर्यंत सर्व नोट्स इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्ही हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. किंवा मित्रांनो बघा, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा इथं दिलेला आहे. फक्त व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल नॉट अलाउड. ठीक आहे. कॉल तुम्हाला करायचा नाही आहे. बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे क्लास 10th 1.2 अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे एक एन्काउंटर बघायचं आपल्याला दोन वानरामधलं. बरोबर आहे, दोन वानर आहेत, त्यांच्यामधलं जे एन्काउंटर झालेलं आहे ते बघायचं आहे. आणि कशाप्रकारे एक त्या वानराच्या पिल्याला रेस्क्यू केले जाते आहे की नाही, ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पण बिफोर दॅट काही क्वेश्चन आपल्याला दिले चिटचॅटमध्ये, ते आपण बघूया. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? या पिक्चरमध्ये आपण काय बघतोय? आय सी अ स्मॉल गर्ल कॅरिंग अ पपी इन द लार्ज राउंड टब in a neck deep water for the river. It means that she had a rescue that puppies. म्हणजे तिने काय केलं? त्या पपीला रेस्क्यू केलेलं आहे. What do you think the girls is trying to do? आणि why? तुम्हाला असं काय वाटतं की ती गर्ल्स काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का? So I think that she is trying to rescue that puppy from drowning the river because anyhow she wanted to save the puppies. मला तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला काय करायचं, त्या कुत्र्याला वाचवायचं आहे. ओके. Then if you were in the place of that girl, what would you do? Definitely I will save that puppies. Okay. Do you think she will become a successful in her mission? Definitely. And I will pray to the God she will become a successful in her mission because she is a rescue that puppy. मित्रांनो, त्यानंतर बघा खाली काही क्वेश्चन आपल्याला दिलेत. क्वेश्चन म्हणण्यापेक्षा मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेज. आता ते 4 इमेज तुम्हाला दिलेली आहेत, 4 इमेज तुम्हाला दाखवली आहेत. आता सर्वात अगोदर आपण पहिलं वाचूया आणि त्याच्यानंतर बघूया अवर लक्झरियस बंगलो. तर 4ही पिक्चरमध्ये तुम्हाला लक्झरियस बंगलो कुठं दिसतोय? तर इथं दिसतोय. यू कॅन सी द लॉट ऑफ द ट्री प्लांटेड देअर. ओके. लक्झरियस हाऊस इज देअर. सो यू कॅन से दॅट. सो दॅट heading is match to this picture, so we can write here C. त्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो? C लिहू शकतो. माय फेवरेट पास टाइम. पास टाइम म्हणजे आपण वेळ घालवण्यासाठी काय करतो? मेनी टाइम वी रीड द बुक. ओके. खूप वेळ आपण पुस्तक वाचतो. ओके. मेनी टाइम वी प्ले द गेम. ठीक आहे. हे आपण हे गोष्टी करत असतो. तर इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसते की एक व्यक्ती काय करतोय, सॉरी इथं नाही आहे. तर तुम्हाला काय दिसतं की ह्या बघा इथं काय दिसतं की मेनी टाइम्स आपण काय करतो? पुस्तक वाचतो, स्टोरीची बुक वाचतो. तर तुम्हाला याच्यामध्ये दिसते. ठीक आहे. म्हणजे तिथं आपण ए लिहूया. बरोबर आहे. पण कमोशन्स. कमोशन म्हणजे मित्रांनो काय, की ज्यावेळेस आपण काही वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस गोंधळ असतो आपल्या कानावर येत असतो, त्याला आपण कमोशन म्हणतो. तर इथं आपल्या चित्रामध्ये तो दिसतोय, म्हणजे याला आपण डी असं लिहूया. ठीक आहे. एन्क्रॉस इन अ माय बुक म्हणजे पुस्तकामध्ये एकदम मग्न होऊन जाणे. तर ह्या चित्रामध्ये दिसतोय आपल्याला की एकदम मग्न झालेला आहे तो वाचण्यासाठी. याला आपण बी देऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, हे पूर्णपणे आपण फिलअप केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपला लेसन बघायचा आहे, तो आहे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तर बघा मित्रांनो, हा खूपच छान लेसन आहे. तर बघा, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. पहिलाच क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, त्याचा आपण आन्सर इथं देण्याचा प्रयत्न करूया. पण एक मिनिट मित्रांनो. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. रायटरच्या जे फादर आहेत त्यांचं प्रोफेशन काय होतं? रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशन. त्यांचं कोणतं प्रोफेशन होतं? तर मेडिकल प्रोफेशन होतं. देन डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. रायटरची फॅमिली जर राहत होती त्या कॅम्पसचं वर्णन करायचं आहे. तर ते वर्णन समोरच्या याच्यामध्ये केलेलंच आहे. बघा, बंगला. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर house in a individual's bungalows inside the large campus. Our houses was in the corner of the campus. The officers club was adjacent to the boundary of the wall of our garden. The compound was luxurious with the green grass and colorful flowers and host of the tall and majestic tree. तर अशा प्रकारे इथं सर्व दिलेल्या मित्रांनो हे आपण तिथं लिहू शकतो. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या
लेसनला. तर बघा मित्रांनो, अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे एक अनोखी एक चकमक आहे, ती कशी झाली ती बघायची. तर बघा, जे रायटर आहेत, माय फादर म्हणजे रायटरचे वडील, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन अ राणीगंज इन अ वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलच्या राणीगंजमध्ये यांचे फादर काय आहेत, मेडिकल प्रोफेशनल आहेत, ठीक आहे, मेडिकल प्रोफेशनल आहेत, ठीक आहे. तर एका खाजगी कंपनीमध्ये आहेत. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन अ इंडिव्हिज्युअल बंगलो इनसाइड द लार्ज कॅम्पस. मोठ्या कॅम्पसमध्ये यांना वैयक्तिक असे बंगले देण्यात आले होते, ठीक आहे, वेगवेगळे. अवर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस, आणि कॉर्नरच्या कॅम्पसवर यांचं जे हाऊस होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज द ॲडजस्टंट टू द बाउंड्री ऑफ द वॉल ऑफ अवर गार्डन. म्हणजे गार्डनची जी बाउंड्री आहे त्याच्या बाजूलाच ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ द ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ द टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. आणि यांचं जे कॅम्पस होतं ते ज्यांचं गार्डन होतं ते कसं होतं, त्याच्यात वेगवेगळी झाडं लावलेली होती, ठीक आहे. लक्झरियस ग्रीन ग्रास, ठीक आहे, ग्रीन ग्रास होतं, कलरफुल फ्लावर्स होती, ठीक आहे, उंच उंच झाडं होती, एकदम व्यवस्थित असं होतं. द सिजनेबल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्री कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेरल अँड मेनी स्पेसीज ऑफ द बर्ड. आणि यांच्या किचन गार्डनमध्ये व्हेजिटेबल्स लावलेल्या होत्या, ठीक आहे. आणि व्हेजिटेबल्स लावल्यामुळे काय होत होतं की त्यांच्या घराकडे, ठीक आहे, काय होत होतं की जे खार होत्या किंवा जे पक्षी होते ते नेहमी त्यांच्या घराकडे अट्रॅक्ट व्हायचे, ठीक आहे, तिकडे ते यायचे. अ ग्रुप ऑफ अ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन द अश्वथा ट्री नियर बाय. आणि बघा, द ग्रुप ऑफ अ लंगूर, लंगूर्स म्हणजे काय, वानर, लंगूर म्हणजे काय, वानर, हॅड इवन मेड देअर डेन, त्यांनी तिथं काय केलं होतं, डेन म्हणजे काय, निवास करणं, किंवा तिथं त्यांनी मुक्काम ठोकला होता एका अश्वत्थाच्या झाडावर, ठीक आहे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि सर्व वानर तिथे राहत होते, पक्षी राहत होते. तर त्यांच्या जे वातावरण होतं घराचं, ठीक आहे, किंवा जे सर्व प्राणी आजूबाजूला राहत होते हे एक त्यांच्या जीवनाचाच भाग झाला होता. ते त्यांच्या जीवनाचा किंवा त्यांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग झाला होता, ठीक आहे. देन बघा, स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर ऑफ द गॉड्स क्रिएशन. आता काय झालं बघा मित्रांनो, की शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. आता काय होतं बघा, अनफोल्डेडचा अर्थ होतो काय, रिव्हील होणे, ठीक आहे. म्हणजे त्यांना एक गोष्ट त्यांच्यासमोर एक रिव्हील झाली, कोणती, न्यू डायमेन्शन. न्यू डायमेन्शन म्हणजे काय, नवीन फॅक्टर किंवा उलगडणा करणे एखाद्या गोष्टीचा, ठीक आहे. तर याला आपण न्यू डायमेन्शन असं म्हणत असतो. बघा काय झाले ते. इट वॉज अ फ्यू डे इन टू द पूजा वेकेशन्स. आता जी पूजा वेकेशन होती, ठीक आहे, म्हणजे जी सुट्टी होती पूजेची, ठीक आहे, तिचे काहीतरी दिवस भेटले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसं की दुसऱ्या मुलाला एखाद्या भेटतात तसे. द हॉलिडे प्रोव्हाइडेड an opportunity for me for become engrossed in a various magazines and storybook published especially for the children in the festival season. आणि अशा सुट्टीमध्ये जे काही मुलांसाठी पुस्तकं असतात, जे ह्या सीझनमध्ये येत असतात, स्टोरी बुक असतील किंवा मॅगझिन असतील, त्याच्यामध्ये मग्न राहणं हे यांना काय होते, आवडते. आणि त्याच्यामध्ये काय असते, एक संधी होती की ते पुस्तक यांना वाचण्याची, ठीक आहे. आता काय झालं बघा, आफ्टर अ हर्टी लंच, आता हर्टीचा अर्थ इथं काय होतोय की सफिशियंट अँड होलसम, ठीक आहे. आता सफिशियंट म्हणजे भरपूर असं खाणं, ठीक आहे. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. म्हणजे दुपारची त्यांना एक डुलकी लागली जेवण करून. अँड आय सेटल डाऊन विथ माय स्टोरी बुक. आणि मी माझं स्टोरी बुक घेऊन बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून द प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रीडिंग अँड ॲडव्हेंचर ऑफ द स्टोरी. आणि असं वातावरण निर्माण झालं होतं की एक कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल वातावरण झालं होतं, एकदम शांत असं. द सायलेन्स वॉज ओकेशनली ब्रोकन.
आता काय झालं बघा, की सायलेन्स होता, ते सायलेन्स एकदम वातावरण होतं ते एकदम ब्रोक झालं, एकदम तो नष्ट झालं. काय झालं बघा, द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे घोरणे. स्नोरिंग म्हणजे काय, घोरणे. अँड इंटरमिटेड चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो. आणि जी घरची चिमणी होती तिचा सुद्धा चिवची आवाज येत होता. द हार्श ऑफ कॅविंग ऑफ द क्राव द श्रील काव ऑन काईट फ्लाइंग हाय अबो द ग्राउंड. म्हणजे बघा, चिमण्यांचा आवाज येत होता, कावळ्यांची कावकाव आवाज येत होता, आणि उंचावरून जे उडत जाणारा जो पक्षी होता काईट, त्याचा सुद्धा कर्कश आवाज येत होता. ठीक आहे. अ मिनिट टिकल बाय. काही वेळानंतर आय बिकम अ डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. काही वेळानंतर मी पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये काय झाले, मग्न झाले. दुसरीकडलं लक्ष मी सगळं सोडून दिलं. एक शब्द आला होता श्रील. श्रीलचा अर्थ होत असतो की व्हेरी हाय किंवा लाऊड साऊंड. ठीक आहे. सडनली आय हर्ड द ग्रुप ऑफ द स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आता काय झालं, अचानक त्यांना असा आवाज आला की कुत्रं खूप भुकतंय. आणि कसे भुकतात तर फ्युरियसली, म्हणजे एकदम हिंसक ते भुकत आहेत. ठीक आहे. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ द डॉग माइट हॅव अ कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. आता हॅपलेसचा अर्थ काय होतो, अनफॉर्च्युनेट म्हणजे अचानक किंवा दुर्दैवाने. यांना असं वाटलं की त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. ठीक आहे, त्या गोष्टीकडे. कारण त्यांना असं वाटलं की कदाचित एखादा डुकराचं पिल्लू कधी त्यांच्या तावडीमध्ये सापडलं असेल कुत्र्यांच्या. बट सून, पण काय झालं, तर बार्किंग बिकम अ लाऊडर. जे बार्किंग होती, जे भुकणं होतं, ते त्यांचा आवाज वाढला. अँड मोर अग्रेसिव्ह, खूप तो मोठा झाला. अँड अलार्म द कॉबिंग ऑफ द फ्लॉक क्राउज ॲडेड टू द कोकोम्पोनी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कोकोम्फोनी म्हणजे काय, तर लाऊड हार्श नॉईज यायला सुरुवात झालं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग द क्लोजर. आणि मला असं सुद्धा वाटलं की मी पूर्णपणे काय झाले, एक डिस्टर्ब झाले. पुस्तक वाचण्यात मन नव्हतं लागत. आणि असं मला जाणवलं की हे आवाज कसा येत आहे, थोडा थोडा आपल्या जवळ येत आहे, आपल्याकडे सरकत आहे. आता काय झालं, क्युरियसली गॉट द बेटर ऑफ मी. आता काय झालं, क्युरियसली गॉट बेटर ऑफ मी. आता गॉट बेटर ऑफ मी काय झालेलं, काय मी हारले. म्हणजे माझी जिज्ञासा झाली मला की मी पुस्तकात मग्न असून सुद्धा मी उठलो आणि पुस्तक वाचायला गेलो. लिव्हिंग द बुक असाइड, मी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा टू सी द व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मी वरांड्यामध्ये गेले आणि काय चालू आहे तिथं बघण्यासाठी. आय गॅलन्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊसच्या छताकडे मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरेबल, आणि काहीतरी एक घातक असं बघितलं मी, हॉरेबल असं बघितलं. बिग मेल लंगर, एक बिग मेल लंगूर होता, वानर होता. ठीक आहे. अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, आणि कदाचित त्यांच्या ग्रुपचा काय असेल, लीडर असेल. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. आणि एक बेबी लंगूर म्हणजे एक माकडाचं पिल्लू होतं, त्याने त्याच्या हातामध्ये धरलं होतं. अँड मर्सियसली, ठीक आहे, मर्सियलेसली बेटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. ठीक आहे. आता इथं मर्सियलेसलीचा अर्थ दिलेला आहे मित्रांनो, ते म्हणजे काय होते, क्रुएल म्हणजे काय, एकदम क्रूर असा पणे त्याला त्या काय करत होता, तो त्याला मारत होता. त्याचा उद्देशच जणू होता त्याला मारून टाकायचा. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वीआर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियरबाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आणि त्यांची आई, ठीक आहे, त्यांच्या आईला काही ते माकडाची आई, ठीक आहे, जो वानर आहे त्याची आई एक दूर कुठेतरी बसलेली होती आणि सर्व घटना पाहत होती. आणि दुसरे लेझर लंगूर म्हणजे जे काही करू शकत नव्हते, ठीक आहे, जे काही करू शकत नव्हते असे त्याला आपण म्हणूया, ते दूर बसून फक्त त्या ते वानरच पिल्लू आहे मरण्याची वाट पाहत होते. आय रिकॉल द टेरेबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन म्हणजे काय, क्लॅनचा अर्थ होतो व्हेरी लार्ज फॅमिली. की यांना एक असं आठवलं की टेरेबल कस्टम, एक खूप घातक अशी प्रथा आहे प्राण्यामध्ये, की
ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच द डोमिनंट मेल, म्हणजे जे काही वर्चस्व करणारा मेल असतो यांच्यामध्ये नर असतो, युजली डू नॉट अलाव द अनादर मेल, तो दुसऱ्या एखाद्या मेलला म्हणजे दुसऱ्या एखाद्या नराला त्यांच्या ग्रुपमध्ये काय काय करतो, राहू देत नाही. बेबी अँड अडल्ट सर्वाइव्ह विथ इट्स ग्रुप, आणि दुसरं त्यांच्या ग्रुपमध्ये राहील त्यांना ते आवडत नाही. सो दॅट्स वाय दॅट मेल लंगूर वॉज बीटिंग दॅट स्मॉल लंगूर. विदाउट लॉसिंग एनी टाइम, कुठलाही टाइम लॉस न करता आय गॅदर्ड अ स्टाउट. आता स्टाउटचा अर्थ दिलेला आहे मित्रांनो. स्टाउटचा अर्थ काय होतो ते बघूया. स्टाउटचा अर्थ म्हणजे काय होतो, एक एखादी जड, सोप्या भाषेमध्ये जड किंवा हेवी, जड किंवा हेवी म्हणूया. स्टाउटचा अर्थ काय, जड किंवा हेवी. अ स्टिक इन वन हँड, त्यांनी काय केली, एक स्टिक एक हातामध्ये घेतली अँड होल्ड अ पीस ऑफ द स्टोन ॲट द मराउडिंग अ लंगूर. आता बघा मित्रांनो, तो एक दिलेला शब्द हर्ल्ड. हर्ल्डचा अर्थ होतो जोरात फेकणे. हर्ल्डचा अर्थ काय होतो, जोरात फेकणे. अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. मराउडिंगचा अर्थ काय आहे तर मित्रांनो, एखादा असा की एखादं वानर की ते काहीतरी सर्च करत आहे अटॅक करण्यासाठी कोणावर, त्या पिल्ल्यावर, असं ठीक आहे. त्याला आपण म्हणायचं मराउडिंग. द लंगूर वॉज सो infuriated that it hardly took up any notice of my assault. आता तो खूप काय झाला होता, संतप्त होता, ठीक आहे. इन्फरिएटेड म्हणजे काय, संतप्त झाला होता. आणि बट देन ही स्टार्टेड थ्रोविंग अ मोर स्टोन. बघा त्यांनी मी त्याच्याकडे दगड फेकूनही सुद्धा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. देन मी नंतर काय केलं, मी खूप दगड त्यांच्याकडे फेकली. द डॉग ऑन द पार्ट ऑफ द राईज देअर पिच ऑफ क्राय. आणि तेवढ्यात काय केलं, ती कुत्र्याने सुद्धा जोरात भुंकायला सुरुवात केली. द चान्स ऑफ द सर्कमस्टन्सेस, तेवढ्यात एक संधी भेटली. अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर ऑफ द फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग ऑफ द रूफ ओव्हर द वरांडा. आणि त्याने काय केलं, अचानक हल्ला व्हायला म्हणून त्याने बेबीला सोडून दिलं त्या बेबी लंगूरला. आणि ती बेबी लंगूर काय करत होती, जे आपल्या घराचं स्लोप होतं, ठीक आहे, जे रूप होती, छत होती, त्यावरनं ते घसरत येत होतं. द बेबी वॉज लिस्टलेस. आता बघा मित्रांनो, लिस्टलेसचा अर्थ दिलेला आहे विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे पूर्णपणे तो थकलेलं होतं, ठीक आहे. लिस्टलेस म्हणजे पूर्णपणे थकलेलं होतं. अँड ॲपियर्ड बी अ डेड, असं वाटत होतं की जणू ते आता मेलेलेच आहे. ॲज इट बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं की बेबीनं घसरायला सुरुवात केली त्या स्लोपिंग रूपवरनं, द एक्साइटेड ऑफ द पॅक ऑफ द डॉग ग्रीव अ मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे भविष्यामध्ये काय होईल, ठीक आहे, किंवा त्यांना खायला काहीतरी भेटेल हे त्यांना असं वाटत होतं. ज्यावेळेस बेबी लंगूर ज्यावेळेस घसरत होते त्या स्लोपवरनं, असं त्या डॉगला असं वाटलं, ते डॉग तिथं होते, त्यांना असं वाटलं की आपल्याला आता काहीतरी खायला भेटेल, ठीक आहे, असं त्यांची इच्छा होती. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ द गुड अँड किल द मील, त्यांना असं वाटलं की आपल्याला काहीतरी आता खायला मिळणार. किपिंग द डॉग ॲट अ बे विथ द स्टिक, आणि मी काय केलं, त्या डॉगला माझ्या काड्याच्या साहाय्याने दूर ठेवले. And I managed to catch the hold the baby langur in a tail in a just as it tipped over the edge of the tilled roof. आता जे रूप जे टिल्ड झालेलं होतं त्याच्यावरून ते एकदम टोकावरनं ते आता खाली पडणार की तेवढ्यात मी त्याची शेपटी मी पकडली. द बेबी ॲपियर्ड इनर्ट. इनर्टचा अर्थ म्हणजे काय होत असतो, इनर्टचा अर्थ म्हणजे काय, पॉवरलेस, मोशनलेस, म्हणजे कुठलं त्याच्यामध्ये शक्ती नव्हती किंवा इमोशन नव्हतं, एकदम स्तुब्ध ते पडलेलं होतं. अँड लाईफलेस म्हणजे त्याच्यात जीवन पण नव्हतं असं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि खरंच ते एक नर असं वानराचं पिल्लू होतं. बाय द टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा आणि वे आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तेवढ्यात माझे पॅरेंट्स, सिस्टर वरांड्यामध्ये आले आणि त्यांनी सर्व ही माझं रेस्क्यू ऑपरेशन पाहिलं. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आणि काही यांचे जे नेबर होते शेजारी ते पण तिथं काय झाले, जमा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द
फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आता कूप म्हणजे काय, एक पिंजरा, सोप्या भाषेमध्ये त्याला काय म्हणू, जे कोंबडे वगैरे ठेवण्याचा पिंजरा असतो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, या मांजराला हलगूतपणे ठेवलं. His baby was full of deep bite, mark and scratch. आता या बेबी जी होतं, बेबी लंगूर, याच्यावर काय फुल डीप बाईट म्हणजे खूप खोलवर त्याला चावलेलं होतं, स्क्रॅचेस होते, मार्क होते, खूप मोठ्या जखमा त्याला झालेल्या होत्या. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम द सम ऑफ द वाउंड. उझिंगचा अर्थ काय, रिलीजिंग द ओव्हरफ्लो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या जखमेमधून रक्त जात होतं. द बेबी रिमेन अ मोशनलेस, त्याला कुठलीही जाणीव नव्हती. द फादर प्रोव्हाइडेड द फर्स्ट एड, क्लीन द वाउंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि माझ्या वडिलांनी काय केलं, त्या माकडाला की त्या वानराला की त्यांना फर्स्ट एड दिलं, म्हणजे प्रथम उपचार दिले त्याला, त्यांचं रक्त जे वाहत होतं ते थांबवलं. इट वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग. आणि त्यानंतर मी बघितलं की ती वानर आहे ते काय करत आहे, श्वास घेत आहे. इवन दो इज ब्रेथ वेअर सॅलो, जरी ते एकदम हळूवारपणे ब्रेथ घेत असलं तरी ते काय करत आहे, एकदम जरी हळूवार ब्रेथ घेत असलं तरी तो जिवंत आहे. स्प्लॅशेस ऑफ द वॉटर मेड द बेबी स्टायर. बघा, स्प्लॅशेस म्हणजे काय, पाणी शिंपडणे. ठीक आहे, पाणी शिंपडणे. ठीक आहे, पाणी शिंपडल्यानंतर बघ काय झालं, स्प्लॅशेस ऑफ द वॉटर मेड द बेबी स्टायर, म्हणजे एकदम धडपडत होतं ते. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम, नंतर त्याला काही वेळ हलवल्यानंतर ही सॅटअप, नंतर तो काय झाला, उठून बसला. ही वॉज इन द स्टेट ऑफ द शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लिप इन द विंड. ज्या प्रकारे एखाद्या झाडाचं पान जसं हलते वारा आल्यानंतर, तशा प्रकारे त्यांचे हातपाय हलत होते. His two little twinkle eyes welled up with the tear and he started the sob with the muffled and cry. आता बघ काय झाले, की काय झालेलं, ही वॉज स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लिप इन द विंड. तो एखाद्या पानासारखा हालत होता. ठीक आहे, हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल अप, वेल म्हणजे त्यांची डोळे काय करत होती, भरून वाहत होती विथ द टियर. अँड स्टार्टेड टू सोप, त्याने हुदका भरला. विथ द मफल्ड, मफल्ड म्हणजे, मफलचा अर्थ मित्रांनो काय होत असतो, तर मफलचा अर्थ म्हणजे काय, एकदम सप्रेस साऊंड काढणे किंवा एकदम शांतपणे एकदम त्याने हुदका भरला आणि रडायला लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड पुल आफ्टर द एक्सपिरियन्स अ ट्रॉमा. एखादा त्रास झाल्यानंतर, जसं की एखादा मानव असतो किंवा एखादं लहान मूल असेल, जसं ते रडते, तशा प्रकारे यांनी रडायला सुरुवात केली. आय ऑफर हिम अ पिल्ड बनाना, मी त्याला सोलेला एक बनाना दिला. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टडी हँड, म्हणजे त्यांची हात हालत होती त्यावेळेस त्यांनी तो केळ घेतलं. अँड बिगन टू टेकिंग अ हेजिटेड बाईट, आणि तो काय करत होता, थोडंसं विचार करत त्या केळाला तो खात होता. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हिवल ऑफ द बेबी लंगूर, आणि त्यांच्या सुधारणेवर माझं, म्हणजे तो बेबी लंगूर कशा प्रकारे सुधरत आहे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे, याच्यावर माझं लक्ष होतं. आय हॅड ॲन अनकॅनी अ फिलिंग ऑफ बिंग वॉच. अनकॅनी म्हणजे काय, अस्वस्थपणे असं वाटत होतं की मला की कोणीतरी मला पाहत आहे अस्वस्थपणे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप, आणि मी त्या जो कूप म्हणजे तो पिंजरा होता त्याच्या बाहेर आले. अँड लुक अप, आणि बघितलं. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ, आणि किचनच्या छतावर त्या बेबी लंगूरची कोण बसली होती, मदर बसली होती. वॉचिंग द एव्हरी मूव आय मेड, जे काही मी हालचाल करत आहे ते सर्व ती पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, एकदम शांतपणे तिथं ती बसली होती. ॲज इफ ही कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, तिला असं वाटलं की त्याच्या जो चाइल्ड आहे तिला कुठलाही आता त्रास होणार नाही. मीनवाईल, बघा नंतर काय झाले, द बेबी सेन्स अ प्रेझेन्स ऑफ हिज मदर, त्या बेबीला जाणवलं की त्यांची आई तिथं आहे म्हणून. ही स्टार्टेड अ सॉब, त्याने हुदका भरला. अँड क्राय अ लिटल लाउडर, आणि जोराने रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर, मी त्या दरवाज्यातून बाजूला झाले. द कूप ऑफ द अलॉ द मदर ॲक्सेस टू हर बेबी, आणि त्या कूपमध्ये त्या मदर बेबीला, ठीक आहे, जी काही बेबीची मदर आहे तिला ॲक्सेस करण्यासाठी, जाऊ देण्यासाठी मी तिथून बाजूला झाली. इमिजिएटली द मदर ऑफ डिसेंडेड, म्हणजे ती खाली उतरली. ऑन द फ्लोअर ऑन द कूप
अँड पिकअप द बेबी, आणि बेबीला तिनं त्याच्या खुशीमध्ये घेतलं. शी गेव द बेबी थोरो द बॉडी इन्स्पेक्शन टू द चेक हिज इंजरीज अँड देन कडल हिम टाईटली इन द हर बासून. तर मित्रांनो कडल म्हणजे काय, तर इथं कडलचा अर्थ दिलेला आहे कुशीत घेणे. कडलचा अर्थ म्हणजे काय होतो, कुशीत घेणे. तिने कुशीत घेतलं आणि काय केलं, आणि आपल्या छातीजवळ त्या मुलाला धरलं. द बेबी फाउंड अ ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म. सोलेस म्हणजे काय, त्या बेबीला खूप शांत वाटत होतं, खूप असं धीर दिल्यावानी वाटत होता ज्यावेळेस त्यांच्या आईने त्याला घेतलं होतं. तर बघा मित्रांनो, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. काही वेळ तिने तसंच धरून ठेवलं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग over the option and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. म्हणजे नंतर होणाऱ्या हल्ल्यापासून कशा प्रकारे वाचवता येईल याबद्दल ती काय करत होती, विचार करत होती. पॉन्डर म्हणजे काय, थिंक डीपली, खूप घट्ट विचार ती करत होती. फॉर अ फ्यू सेकंड, काही वेळानंतर, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. तिनं त्या बेबी लंगूरनं माझ्या काय केलं, जी मदर लंगूरनं माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. जे तिच्या डोळ्यामध्ये दिसत होतं ते मी आज सुद्धा विसरू शकत नाही. शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. जणू असं वाटत होतं की ती एक कृतज्ञता व्यक्त करत आहे त्यांच्या मुलाला, त्यांच्या बाळाला वाचवल्याबद्दल. शी ओव्हरहेल्म बाय द इमोशन. ती पूर्ण इमोशन भरून गेली होती. सेंटिमेंट, आभार मानत होती. अँड द वे शी सेड थँक टू मी. आणि कदाचित त्या मार्गाद्वारे म्हणजे एक डोळे दाखवून तशा प्रकारे भास करून जणू ती माझा आभार मानत आहे. देअर सॅट युनिव्हर्सल मदर. तिथे एक विश्वाची आई बसली होती. होल्डिंग अ स्टायकिन चाइल्ड इन हर लॅप. स्टायकिन म्हणजे काय मित्रांनो, हिट सपर दुःखी अशा एका आपल्या मुलाला घेऊन, आपल्या चाइल्डला घेऊन एक विश्वाची आई तिथं बसलेली होती. देन इन अ फ्लॅश, बघा फ्लॅश काय झालं, शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. तिच्या पोटाला ते पिलू चिपकलेलं होतं. आणि रिच अवर किचन रूप. आणि ती काय झाली, उडी मारून ती काय गेली, आमच्या किचनच्या रूपवर गेली. शी सर्वाइव्ह द एरिया फॉर द व्हिसियस मेल लंगूर. तिने बघितलं की व्हिसियस म्हणजे तो दुष्ट वानर कुठं आहे दुसरा. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. जिथे काही घटना झाली त्याच्या अपोजिट दिशेनं, त्याच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट द interspecies communication and mutual trust is indeed a reality and should be anyone strike the right chord in the relationship comes into action. तर बघा मित्रांनो, म्हणजे जे काही ही छोटी मीटिंग झाली कशामध्ये, मदर आणि बेबीमध्ये, ठीक आहे, हे काही त्यांचं इंटर कम्युनिकेशन असेल, म्हणजे जे काही ते बोलत असतील एकमेकाला, हे 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 कसं आहे मित्रांनो, याच्यामध्ये ट्रस्टसुद्धा आहे, म्हणजे विश्वाससुद्धा आहे. इंटर कम्युनिकेशन म्हणजे संवादसुद्धा आहे. पण आजपर्यंत आपण बघितलं नव्हतं, पण असं वाटतं की त्याच्यामध्ये ट्रस्ट पण आहे, विश्वास पण आहे, आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन संवाद पण आहे. फक्त काय पाहिजे, त्याला ॲक्टिव्ह करणारा व्यक्ती पाहिजे. हम्स इन टू ॲक्शन, म्हणजे त्याला फक्त क्रियान्वित करणारी एखादी गोष्ट आपल्याला हवी. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन द मॅन अँड ॲनिमल. बघा, फक्त अन्नच हे प्राणी आणि मानव याच्यामध्ये कम्युनिकेट करण्यासाठी किंवा विश्वास निर्माण करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट नाही आहे त्यांच्यात कम्युनिकेट करण्यासाठी, फक्त अन्नच पुरेसं नाही आहे. तर काय आहे बघा मित्रांनो, but there were a means of the establishing a bond of through a trust. म्हणजे एक विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करणं. कॅम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ठीक आहे, कम्पॅशन म्हणजे काय मित्रांनो, तर सिम्पॅथी, काइंडनेस, दयाळूपणा दाखवायचा आहे. आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असायला पाहिजे. 50 years हॅव पास. बघा 50 वर्ष, 55 वर्ष झालेल्या आहेत ह्या गोष्टीला. आणि आय एम नाव 70 years old. आणि हे आता 70 वर्षांची आहेत.
ठीक आहे, ह्या गोष्टीला 55 वर्ष झालेली आहेत. स्टील आय फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आणि आत्तासुद्धा मला ही गोष्ट त्यावेळेस जे काही झालं होतं ते मला आत्तासुद्धा आठवते. तर मित्रांनो, आहे की नाही इंटरेस्टिंग ही स्टोरी, आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, वर्कशॉप हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे.